मुंबईमध्ये 18 जागांवरती महायुती आघाडीवरती आहे, तर मुंबई ठाकरे बंधू 10 जागांवरती आघाडीवरती आपल्याला पाहायला मिळत आहे। पोस्टल मतांमध्ये आपण बघतोय मुंबईमध्ये 10 जागांवर ठाकरे बंधू आघाडीवर आहेत। पोस्टल मत हे कर्मचारी करत असतात, त्या कर्मचाऱ्यांनी कोणाला पसंती दिली आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। शिवसेनेचे समाधान सरवणकर हे आघाडीवर आहेत। आत्ताची मोठी बातमी आपण बघतोय, पहिल्या कलामध्ये मनसेचे यशवंत किल्लेदार देखील आघाडीवर आहेत। मोठी बातमी, शिवसेनेच्या उबाठाच्या किशोरी पेडणेकर ज्या माजी महापौर देखील राहिल्यात मुंबईच्या, त्या देखील आघाडीवर आहेत। एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते, भाजपच्या तेजस्वी घोसाळकर देखील आघाडीवर आहेत। महायुती 18 जागांवर मुंबईमध्ये आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी म्हणजे ठाकरे बंधूंचा जर आपण आकडा बघितला तर ते 10 जागांवर आघाडीवर आहेत। शिवसेना उबाठाच्या राहुल पाटील देखील आघाडीवर आहेत, तर भाजपचे नील सोमय्या जे किरीट सोमय्याचे पुत्र आहेत ते देखील आघाडीवर आहेत। काँग्रेसच्या प्रज्योती हंडोरे देखील आघाडीवर आहेत। थोडक्यात काँग्रेसने देखील एकंदरीत चांगली कामगिरी। भाजपचे रविराज आघाडीवर आहेत, जे काँग्रेसच्या आधी विरोधी पक्षनेते होते, ते त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विशाखा राऊत या आता आघाडीवरती आहेत। शिवसेना उबाठाच्या राहुल पाटील आघाडीवरती आहेत। बघा, ही अतिशय महत्त्वाची नावं आहेत मुंबईमधली। भाजपचे नील सोमय्या, ज्यांच्या समोर आव्हानच नाही कुणाचं असं म्हटलं जात होतं, पण त्याच्यानंतर एक अपक्ष तिथं आला आणि त्यांनी आव्हान उभं केलं। भाजपच्या राखी जाधव ह्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्ष होत्या मुंबईच्या, त्या ऐन निवडणुकीच्या तोंडावरती भाजपमध्ये गेल्या, त्या आघाडीवर आहेत। पुण्यात पहिला कल भाजप आघाडीवर, सगळ्यात पहिला कल न्यूज 18 मराठीवर तुम्ही बघताय। पुण्यातला कल पिंपरी चिंचवडमध्ये मतमोजणीत राष्ट्रवादी आघाडीवरती आहे। अजित पवार यांनी हा बालेकिल्ला, आपला कधीकाळचा बालेकिल्ला पुन्हा सर करण्यासाठी जी ताकद लावली आहे, ती ताकद आज फळाला येते का पाहावं लागेल। तर पिंपरी चिंचवडमध्ये मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेस ही पहिल्यांदा आघाडीवरती आहे, म्हणजे कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस तिथं आव्हान देण्याची परिस्थिती दिसते। दोघं एकत्र आले आहेत, काका पुतण्या एकत्र आलेले आहेत। पिंपरीमध्ये भाजप आघाडीवरती आहे। आपला बालेकिल्ला हातातून जाऊ नये त्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आणि एकत्रितपणे लढले देखील। आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर पिंपरी चिंचवडवर आपला बालेकिल्ला ते राखू शकतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे, आणि खास करून त्यानंतर पुढची राजकीय गणितं काय असतील ते देखील पवार आणि ठाकरे आपले बालेकिल्ले शाबूत ठेवतात का हे पाहावं लागेल। नागपुरात भाजप 5 जागांवर आघाडीवर आहे। कदाचित नागपूरमध्ये क्लीन स्वीप मिळू शकतो अशी प्रकारची शक्यता आहे, कारण भाजपनं ज्या पद्धतीनं तिथं काम केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा तिथला जो आशीर्वाद आतापर्यंत त्यांना मिळालेला आहे। गेल्या काही दिवसात खरं तर तो काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण भाजपनं तो आपल्या हाती घेतलेला आहे आणि नागपुरात भाजप 5 जागांवर आघाडीवर। नागपूरमध्ये जर आपण बघितलं तर नागपूरमध्ये भाजपला भाजप एक मोठा भाऊ ठरू शकतो, कारण नागपूरमध्ये संघाचं मुख्यालय देखील आहे, त्यामुळे ते एक वेगळं सपोर्ट नागपूरमध्ये त्यांना मिळू शकतो। देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला आहे, गडकरी आहेत तिथे, त्यामुळे नागपूरमध्ये काय होईल हे खूप सरप्राइजिंग वाटत नाहीये। नागपूरमध्ये भाजप 5 जागांवर आघाडीवर आहे। आपल्यासोबत विशाल सर देखील आहेत। विशाल सर, जोरदार आणि खास निकाल जे 29 महापालिकांचा सत्तेचा कारभारी कोण हे थोड्याच वेळात या ठिकाणी स्पष्ट होणार आहे। आणि आता एक एक करत म्हणजे पोस्टल मतांनी आपण सुरुवात झाल्याचं बघतोय। प्रियंका, जसं विलास म्हणाला की एक ट्रेंड असतो, पोस्टल मतांनी जर सुरुवात झाली आणि तो जर ट्रेंड कायम राहिला, सुरुवातीचा कल कायम राहिला, तर तो त्यापुढेही कायम राहतो। पण ईव्हीएम मधली जी मतमोजणी ती देखील बाकी आहे। पण आता एक एक करत महापालिकांचे निकाल जे ते समोर, म्हणजे त्याची सुरुवात जी आहे, त्याचा कल जो आहे तो समोर येताना दिसतोय। सुरुवातीच्या काळात आपण पाहिलं तर नागपुरात भाजप जे आहे ते आघाडीवर असल्याचं या ठिकाणी बघायला मिळतंय। आणि आता अर्थातच आपण जर पाहिलं तर 29 महापालिकांमधला सत्तेचा कारभारी कोण आहे हे थोड्या वेळात एक 12, 12:30, 1:30 पर्यंत स्पष्ट होताना या ठिकाणी दिसणार आहे। न्यूज 18 मराठी याबद्दलचा प्रत्येक कल जो आहे, जी काही आकडेवारी आहे ती मी आमच्या स्क्रीनवरती अगदी सुटसुटीत पद्धतीने आपल्या समोर आणतोय। प्रियंका, त्यामुळे तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये, तुम्ही फक्त आणि फक्त न्यूज 18 मराठी बघा। न्यूज 18 मराठी बघता बघताच आज जेवण करा तुम्ही, आणि कारण सगळी आकडेवारी अगदी तंतोतंत आणि त्यासोबत त्याचा ॲनालिसिस देखील आम्ही सांगणार आहोत, त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका। एक ब्रेकिंगवर ब्रेकिंग न्यूज समोर येतात। नागपूरमध्ये भाजप आघाडीवर आहे आणि ही खरं तर आश्चर्याची गोष्ट नसायला हवी। भाजप नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी तशी सगळी मोर्चे बांधणी तिथे जोरदार केलेली होती, त्या तिथे आपण बघितलं की महायुती आहे, पण असं असताना भाजपचा जोर जो आहे तो तिथं दिसणं साहजिक आहे। पण सगळ्यांना उत्सुकता आहे की 227 जागा मुंबई महापालिका
ही नेमकी कोणाच्या हाती जाते आणि त्याबद्दलच्या संदर्भातले सगळी जी आकडेवारी आहे, जो कल आहे, तो थोड्याच वेळात या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर येईल. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे. नवी मुंबई बघा, म्हणजे गणेश नाईकांविरुद्ध एकनाथ शिंदे असं सगळं एकूण ही जी लढत आहे ती समोर येताना दिसते. कल्याण डोंबिवली महापालिका असेल, तिथे देखील जर आपण पाहिलं तर रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात इतर सगळी मंडळी म्हणजे रवींद्र चव्हाण, एकनाथ शिंदे हा भले एकत्र असले तरी असं एक म्हटलं जाते, कारण मी स्वतः कल्याण डोंबिवलीत राहतो, की खरी लढत जी आहे ती आज जी दिसून येईल ती भाजप शिवसेनेतच दिसून येणार आहे. कारण महापौर कोणाचा बसवायचा या दृष्टीने दोघांपैकी कोणाची आकडेवारी वाढते याकडे प्रत्येकाचं लक्ष असणार आहे. एकंदरीत तिथे महायुती वर्सेस महायुती अशीच एक लढत अशी आहे. लढत काही ठिकाणी आहेच की आहेच की ती मैत्रीपूर्ण लढत आहे असं म्हणता येणार नाही, भले दोघं सोबत आहेत. पण चला आपण एकाग्र होऊयात आत्ता या क्षणाला. जे काही कल आपल्या समोर येत आहेत, महायुती, मुंबईत महायुती जी आहे ती 21 ठिकाणी आघाडीवरती आहे. न्यूज 18 मराठीवर आपण याबद्दलचे प्रत्येक अपडेट बघताय आणि हे अपडेट अशाच पद्धतीने आपल्या समोर येत राहतील. सगळ्यात पहिला कल पहा न्यूज 18 मराठीवर. नागपूरमध्ये एक मोठी बातमी समोर येते. आता मुंबईची एक मोठी बातमी समोर येते. मुंबईमध्ये महायुती 21 ठिकाणावर आघाडीवर आहे मुंबईमध्ये, आणि नागपूरमध्ये देखील महायुती 11 जागांवर भाजप आघाडीवर. मी आता लोकलने प्रवास करत ऑफिस पर्यंत आलो, पण एका माणसाने फार छान वाक्य वापरलं. ते वाक्य असं होतं, इंजिनचा कोळसा जो आहे त्यांनी मशालला किती धग दिली आहे हे आज निकालातनं आपल्याला समोर येईल. महत्वाचं बघूयात सिलिंग वरनं आता एक एक आकडेवारी जी ती समोर येताना दिसते बघा. आता कोण कशा पद्धतीने आघाडीवर हे आपल्याला कळतंय. या ठिकाणी जर आपण पाहिलं, देवेंद्र फडणवीस एकूण 30 जागा त्यावरती त्यांची आघाडी दिसून येते. एकनाथ शिंदेची 14 जागांवर, उभाटाची आपण पाहिलं युबीटीची 13 जागांवर, मनसेची 3 जागांवर, त्याचबरोबर काँग्रेसची 2 जागांवर. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीची काँग्रेस बरोबर त्या ठिकाणी युती होती, पण काँग्रेस 2 जागांवरती. कल्याण डोंबिवलीत बघा प्रियंका, कल्याण डोंबिवलीत भाजप 20 जागांवर आघाडीवर आहे, तर शिवसेना 15 जागांवर आघाडीवर आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये राष्ट्रवादी 0, तर त्यानंतर पुढे जसं आपण बघतोय पनवेल महानगरपालिका आपल्या समोर आलेली आहे. पनवेलमध्ये भाजप 12 जागांवर आघाडीवर आहे, तर शिवसेना शिंदे गट 3 जागांवर आघाडीवर आहे. आणि त्याचबरोबर विशाल सर, दादांनी देखील तिथं आघाडी ठेवलेली आहे 4 जागांवरती. इतरही या ठिकाणी एक दिसतोय. आणि शरद पवार गट 2 जागांवरती, राज ठाकरेंची 2 जागांवर आघाडी या ठिकाणी दिसते. चला सगळ्यात मोठी बातमी, मुंबईत महायुती जी आहे ती 37 जागांवर महायुतीची आघाडी आहे. थोड्यापूर्वी हा 31चा आकडा होता, पण ही आघाडी पुढे जाताना आपण बघतोय. आणि सोलापुरात भाजप जी आहे ती 16 जागांवर आघाडीवरती आहे. प्रियंका, निश्चितच भाजप 16 जागांवर सोलापूरमध्ये आघाडीवर आहे. त्याचबरोबर सोलापूरमध्ये एक हत्या देखील झालेली होती. त्यानंतर काय कल येतो हे पाहणं अतिशय महत्वाचं. प्रणिती शिंदेची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. अगदी गेल्या वेळी त्यांनी लोकसभेत आपली जागा राखली होती, पण विधानसभेत मात्र भाजपच्या बाजूने कल जो आहे तो आपल्याला सोलापुरात दिसून आला होता. पण विधानसभा वेगळी, स्थानिक स्वराज्य संस्था वेगळ्या, त्यामुळे भिवंडी निजामपूर याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे. भाजप 8, शिवसेना 7, राष्ट्रवादी काँग्रेस 2, राष्ट्रवादी शरद पवार गट अजून एकाही जागेवरती आघाडीवरती दिसत नाही, पण युबीटी 4 जागा आघाडीवरती आहे. तर यावेळेस सगळ्याच पक्षांची जे काही अस्तित्व आहे ते पणाला लागलेलं आहे. मनसे आता तरी भिवंडी निजामपूरमध्ये कुठेही आघाडीवर नाहीये. काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर आहे. वंचित अजून कुठे आघाडीवर नाही. एमआयएम प्रियंका याकडे लक्ष द्यायला पाहिजे. 4 जागांवरती आघाडीवरती मुंबईचा. चला मुंबईमध्ये नेमकं काय घडतंय बघा, आपण जाणून घेऊया. 23 जागांवरती भाजप जी आहे ती आघाडीवरती असल्याचं कळतंय, तर 13 जागांवरती एकनाथ शिंदे जे आघाडीवरती आहेत. म्हणजे आता बघा एक एक करत ट्रक्स जे ते पुढे जात आहेत आणि आघाडीची आकडेवारी जी आहे ती या ट्रकच्या माध्यमातून स्पष्ट होते. प्रियंका, अगदीच उद्धव ठाकरे हे 13 जागांवर आघाडीवर आहेत. एकंदरीत आपण बघितलं तर दोन्ही शिवसेना या 13 जागांवर मुंबईमध्ये आघाडीवर आहेत. त्यामुळे मुंबई कोणाची हे समीकरण काही तासांमध्ये आता स्पष्ट होणार आहे. मनसे राज ठाकरे 3 जागांवर आघाडीवर आहेत. मनसेने विशाल सर 3 जागांवर आघाडी घेतली आहे. यावेळेस केडरबेर पार्टी आहे आणि त्यामुळे शाखांचं उद्घाटन शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एका जागेवरती आघाडीवरती असल्याचं कळतंय. त्याचबरोबर काँग्रेसच्या बाबतीत काय बघा, कारण काँग्रेसने सोबळ्याचा नारा दिला होता आणि वंचितला सोबत घेतलं होतं. काँग्रेस 2 आणि अजित पवार गट मात्र या ठिकाणी कुठेही आघाडीवरती दिसत नाही. पण नवाब मलिक त्यांची जादू आहे. घरात त्यांच्या 3 तिकीटं होती, ती आकडेवारी समोर येईल या ठिकाणी. पण थोड्याच वेळात आपण जर पाहिलं इतर जे ते 2 ठिकाणी आघाडीवरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आहे की मुंबईचा सत्तेचा कारभारी कोण होणार. सत्तेच्या चाव्या ज्या आहेत त्या कोणाच्या हाती पडतात आणि याबद्दलची प्रत्येक इत्यंभूत आकडेवारी
प्रियंका आपण न्यूज 18 लोकमतच्या स्क्रीनवरती अगदी सुटसुटीत देणार आहोत. त्याच्यामुळे आता या क्षणाला तुम्ही या सगळ्या निकालाला जाणून घेत असताना इतरही गोष्टी ज्या आहेत त्यावरती देखील आपलं लक्ष असेल. निश्चितच.